येतात. ओके, तर ठीक आहे. तर त्यांनी सुद्धा एक छान असा डिसिजन घेतलेला आहे. तर त्यांनी हा डिसिजन का घेतला आहे आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. बघायचंय का ते आई बाबा कोण आहेत? बघायचंय? चलो जोरदार क्लॅपिंग ने आपण त्यांचं स्वागत करूया. पगारे आई बाबांना. प्रथमतः पगारे आई बाबांचं आपल्या सेंटर मध्ये खूप खूप स्वागत आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करा. आता आईकडूनच आपण ऐकूया की आईने हा डिसिजन का घेतला आहे. का असं आईंना वाटलं की आपली जी आरोग्याची देवता आहे तिला घरी घेऊन जा. सर्वांना स्टाफला सर्व सरांना मॅडमला सर्वांसाठी खरंच आरोग्याची देवता आहे आणि सरांचं इतकं भरपूर बिझनेस वाढला असं आम्ही प्रार्थना करतो देवाला मागतो तर खरंच आम्हाला मुलगा खरंच मुलगा आहे आणि आई बाबासाठी इतकं करतात. आम्ही जेव्हा मनापासून सांगते मी तर खरंच मरेपर्यंत आमचं जोपर्यंत जिवंत आहे आम्ही तोपर्यंत सरांना विसरणार मरेपर्यंत सांगू का खरंच आमच्या आयुष्यामध्ये मुलगा आधीमध्ये आला होता. आम्ही जन्म देणाऱ्यापेक्षा तो आधीमध्ये आम्हाला भेटला मुलगा त्याचे आम्ही धन्यवाद करतो आणि त्याच्यासाठी खूप खूप देवाचा आशीर्वाद मागतो. सरांना कुठंच काही कमी नको पडायला. तिथं काय तेव्हा कमी असं तिथं तू भरभराटीचं दे आणि ते कमी बाजूला करून टाक. आम्ही जेव्हा नवीन सेंटर मध्ये आलो तर माझ्या मुलग्यामध्ये इतकी आग होती का मला चालायला सुद्धा येत नव्हतं आणि मी स्वतः विश्वास केला होता तर मी आता कुठे जाणार नाही येणार नाही घरातच राहील. कारण का तर मला चालायचा मोठा प्रश्न होता. मला उठता बसता येत नव्हतं. मी जेवायच्या वेळेस विचार करायचे मी जर जेवले तर पुढचे प्रश्न कसे माझे सॉल्व्ह होतील. मग पण ही लाईफ गेम मध्ये आले आणि माझ्या येशूराजांनी पण मला मदत केली तर तू कुठे जाणार आहे आणि कुठे येणार आहे हा मार्ग माझा त्याने मोकळा केला आणि मला अर्ध्यामध्ये मुलगा सुद्धा दिला तर तू तिथं जा आणि तिथं तू रिपेअर होशील. आम्ही दोघ जण यायला लागलो आणि त्यांना सुद्धा गुडघ्यामध्ये आणि कमरेमध्ये घ्या म्हणजे दुखायचं चालताना त्रास व्हायचा तर ते अगदी माझ्या पुढे चालतात म्हणून मी खरंच तुम्हाला आणि देवाला धन्यवाद देते. कशी मला भेटली देवा तू सगळ्यांना दे ज्याला कान्याकोपऱ्यामध्ये आई बाबा आहेत माझ्यासारखे तर त्यांना पण गरज आहे त्यांच्यापर्यंत ही लाईफ गेम गेली पाहिजे आणि ते सुद्धा इथं आले पाहिजे. आणि हे खास निर्णय म्हणजे मी त्यांच्यासाठीच घेतला कारण मी अजून म्हणजे काम करू शकते बाहेर जाऊ शकते पण ते जात येत नाही ना त्यांचं जाणं येणं आणि ते इथं नाचले त्याचा तर मला लय आनंद झाला. कारण आम्ही माझ्या भाषेच्या सगळे लोक नाचत होते ते नाचत नव्हते मग ते इथं येऊन नाचायला सुद्धा लागले आणि चालता येतं व्यवस्थित म्हणून द्यायला धन्यवाद देते. सगळ्या लोकांना धन्यवाद. एक मिनिट आई बाबांना असा जो प्रॉब्लेम होता पॅरालिसचा प्रॉब्लेम हो की नाही त्याच्यामुळे बाबांना चालता येत नव्हतं हो की नाही पण इथे आल्यानंतर बाबा चालायलाच काय तर नाचायला सुद्धा लागले हो की नाही. पण मग बाबांसाठी आई तुम्ही बाहेर काय उपचार केले होते? मग आम्ही बाहेर म्हणजे जेव्हा बाबांना असं झालं होतं ना तर सगळं जागेवर होतं त्यांचं. आम्ही लांब गेलेलो होतो गावामध्ये खेड्यात एकदम गेलो होतो तिथं म्हणजे काही सुद्धा सोय नाही तिथं आम्ही गेलो होतो. तिथं माझ्या बहिणीने रात्रीची फक्त 10 रुपये लागतात 1000 रुपये दिले होते रिक्षावाल्याला का मी 1000 रुपये देते पण तू ये आणि दवाखान्यात घेऊन जा आणि आम्हाला तिने ताबडतोब झाल्याबरोबर घेऊन गेली. तिथून लगेच आम्ही नाशिकला 4000ची गाडी केली तिने आणि इथं घेऊन आली. इथं आल्यानंतर आम्ही मेडिकल कॉलेजला 1 महिना 13 दिवस होतो तिथं आणि खूप इलाज केले पण इथं आल्यापासून म्हणजे भरपूरच त्यांना म्हणजे जे तकलीफ होती ना जे त्यांना त्रास व्हायचा चालायला कळ लागायची उभ्यामध्ये हाताला तो हात असा वाकडा करून चालायचे ना तो सुद्धा आता सरळ करून चालतात आणि भरपूर त्यांच्यामध्ये प्रगती झाली. हे मला दिसतं ना मी सगळंच राहते त्यांच्याकडे म्हणून मला माहिती का काय त्रास होता तो त्यांचा एकदम निवारण झाला. म्हणून लाईफ गेमच्या सर्व सरांना मॅडमला सर्वांना आणि सर्वांना धन्यवाद. आधी जर मला माहित असतं तर मी इथे आले असते माझा जेवढा खर्च दवाखान्यात झालाय तेवढा झाला नसता. किती खर्च झालाय असं माझा 50-60 रुपये खर्च झाला आणि मी 5-6 महिन्यापासून घरी. अच्छा हो तर माझे ते घरी राहण्याचे जाऊ दे माझा आराम झाला पण माझ्या जवळ पैसे होते तेवढे मी इकडे तिकडे म्हणजे मी गवळी आहे ना नाशिक रोडला त्याच्याकडे जायचे. एक वेळेस गेले तर 400 रुपये रिक्षाला 2000 रुपये गोळ्या औषधाला 300 रुपये कपाला लावायचे मला कप लावायचे
कप लावले का तेवढा पुरतं बरं वाटायचं, पण शून्य मात्र त्याच्यात फरक पडत नव्हता. मी रस्त्याने येताना म्हणायचे एवढे पैसे जातात आणि गोळ्या खाऊ खाऊन ना मला थंडीमध्ये घाम यायचा, अच्छा. इतका घाम यायचा. 2-3 वेळेस गेल्यानंतर ते काय म्हणायला लागले, तुम्ही रक्त चेक करा. हा. मी रक्त चेक केलं. रक्त चेक केल्यावरती म्हणायला लागले तुम्हाला लय उष्णता झाली. आता उष्णता व्हायला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गरम झाली. म्हटले गरम व्हायला मी काही खातच नाही गरम वस्तू, फक्त गोळ्या खा. म्हणजे गोळ्या बंद करा. आणि इतके पैसे लावून ते काय म्हणायचे 40% ना तुम्हाला आजार तसाच राहील. अरे बापरे. आजार तुमचा 40% तसाच राहील. तशी इथं नाही म्हणत ना तुम्ही मॅडम म्हणता नाही तुम्ही एकदम क्लिअर व्हाल आई, किती मनाला आनंद वाटतो ना, खरंच हे म्हणतात का तुमचं पूर्ण निवारण होईल. तसे ते नाही म्हणत ना, डॉक्टर लोक म्हणतच नाही का निवारण होईल म्हणून. थोडं फार तुम्हाला तकलीफ राहील असे सांगतात ना. मग इथे येऊन आई तुम्हाला किती टक्के बरं वाटलं? मला आता म्हणजे माझ्या एकदम म्हणजे 10 रुपयात फक्त 1 रुपया राहिलाय. अच्छा. आणि बाबांचा? मला जवळजवळ 50-60% फरक पडलेला आहे. आणि मी आता नॉनस्टॉप 3 किलोमीटर चालू शकतो. अरे वा, क्या बात. आणि तो हात तुमचा वरती होत नव्हता बाबा. एकदा करून दाखवता वर. हात आणि पाय ते पण वेगळे झालेले. सर्व स्टॉपला मी धन्यवाद देतो. परमेश्वराचे मी धन्यवाद. अच्छा. ज्या प्रेमने बाबा तुम्हाला इतका छान रिझल्ट दिला त्याला धन्यवाद म्हणाल का माझ्यासोबत? हो. वी फाइट अवे. नंबर 1. वी फाइट अवे. नंबर 1. वी फाइट अवे. नंबर 1.